मध्ये आपण गुंतलो म्हणून आपण परमार्थाकडे जायला तयार नाही. परंतु सर्व संत महात्म्यांनी सांगितलं की दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. या संसारामध्ये सुखाचा विचार कोठेही नाही. परंतु आपण त्या संसारामध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला वाटतं की लग्न झालं म्हणजे सुख मिळेल, संसार सुरू झाला की सुख मिळेल. मग त्या लग्न झालं की संसारामध्ये आपण सुख शोधण्याचा प्रयत्न करतो, सुख भेटत नाही. मग आपल्याला वाटतं की मला मुलं झाले म्हणजे सुख मिळेल, परंतु मुलं झाले तरीही सुख मिळत नाही. मग काही दिवसांनी वाटतं की आपल्या मुलाचे लग्न झाले की मग सुख मिळेल, परंतु त्यांचं लग्न झालं तरी सुख मिळत नाही. काही दिवसांनी वाटतं नातू झाले की मग सुख मिळेल, परंतु नातू झाल्यावर सुद्धा सुख मिळत नाही. संसारामध्ये सुख नाही. कितीही सुख शोधण्याचा प्रयत्न करा. जसा आत्मदेव होता, आत्मदेवाला लग्नाला खूप दिवस झाले परंतु मूल नाही, मुलगा नाही, मुलगी नाही. गोठ्यामध्ये जी गाय आहे तिला सुद्धा अजून काही नाही. तो नाराज झाला. आता त्याची मरायची इच्छा होऊ लागली म्हणून तो जंगलामध्ये गेला. जंगलामध्ये गेल्याच्या नंतर रडत होता. रडता रडता त्या ठिकाणी एक साधू आले. आल्याच्या नंतर साधूने विचारलं, का रे खूप नाराज दिसतोस, काय झालं? त्यावेळेस त्याने सांगितलं की बाबा माझ्या